साहेबीन झाले. हां सर बोला सुरुवात करा सर. आज बैठक आज माननीय शरद पवार साहेबांनी जे सर्व सन्मान्य जे खासदार निवडून आले खासदार आणि आमदार यांची बैठक बोलावली आहे. आपल्याला माहीत आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 10 पैकी 8 जागा आमच्या निवडून आल्या आहेत. आता पुढील काळामध्ये पुढच्या 3 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याच्यामुळे विधानसभेच्या बाबतीत चर्चा नक्कीच होईल आणि या विधानसभेच्या निवडणुकासुद्धा आपल्याला सर्वांना कल्पना आहे की या विधानसभेच्या निवडणुका या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि जे मित्रपक्ष आहेत हे एकत्रपणे येऊन आम्ही लढणार आहोत. आणि या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी 100% महाविकास आघाडीची सत्ता येईल अशा प्रकारचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र आहे. त्याच्यामुळे आज प्रिलिमिनरी पहिली बैठक लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर होत आहे. तर पुढच्या विधानसभेच्या बाबतीत चर्चा बहुतेक होईल असं दिसतं. आता कसं आहे की ज्या पद्धतीचे निकाल लोकसभेमध्ये लागले त्याच्यामुळे जे आमदार आमच्यातनं तिकडे गेले होते त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुळबुळ आहे. अनेकांचे फोन प्रांताध्यक्षाला येतात, आम्हाला सर्वांना येतात. तर पुढील काळामध्ये पाहू काय काय होतं काय काय नाही, काय पक्षाची भूमिका आहे ती ठरेल. आता आजच्या बैठकीमध्ये कोण अपेक्षित आहेत म्हणजे प्रामुख्याने म्हणजे राज्यातले सगळे खासदार नवनियुक्त खासदार पदाधिकारी आणि काय आमदार आहेत खासदाराची प्रमुख मंडळी आहे ती सर्व आजच्या बैठकीमध्ये पवार साहेबांनी त्यांना बोलावलं आहे. विधानसभेच्या फागुण्याच्या विदर्भामध्ये आपल्याला माहीत आहे विदर्भामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 10 पैकी 8 जागेवर महाविकास आघाडीचे खासदार निवडून आलेले आहेत. आणि तशा पद्धतीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण होतं. या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेतली. आमच्या विदर्भामध्ये कापूस मोठ्या प्रमाणात होतो, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, संत्र्याला भाव नाही. इकडे अनेक भागामध्ये कांद्याच्या बाबतीत तशाच प्रकारची परिस्थिती, कांद्याला भाव नाही. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी नाराज होता. मोठ्या प्रमाणात महागाईमुळे सर्व जनता नाराज होती. बेरोजगारीमुळे आमचे युवक नाराज होते. मोठ्या प्रमाणात उद्योग महाराष्ट्रातले बाहेर गेले. त्याच्यामुळे बेरोजगारीमुळे युवकसुद्धा नाराज होते. त्याच्यामुळे या संपूर्ण सर्वाच्या बाबतीत त्यानिमित्तानं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सामोरे गेलो आणि त्यानिमित्तानं आम्हाला अतिशय चांगला 31 जागा महाविकास आघाडीच्या 48 पैकी निवडून आलेल्या आहेत. आणि विधानसभेमध्ये सुद्धा तशाच प्रकारची परिस्थिती राहील असं दिसतं. सर, राज्यात पोलीस भरती सुरू आहे अनेक ठिकाणी आणि पाऊस होतोय. अमरावतीसारख्या ठिकाणी सुद्धा पाऊस पडला. त्यामुळे विद्यार्थ्यांचं म्हणणं की परीक्षा पुढे ढकलावी. नाही जिथे पावसामुळे अडचण येत असेल आम्ही सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती मी गृहमंत्री असताना सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ज्या ठिकाणी पावसामुळे फिजिकल घ्यायला अडचण आहे त्याच्यामुळे काही दिवस आपण ढकलू शकतो. पण जिथे चांगलं वातावरण आहे चांगल्या पद्धतीनं तिथे फिजिकल घेता येऊ शकतं त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे. लोकसभा निवडणुकीनंतर कोण मोठा भाऊ आणि कोण छोटा भाऊ हे महाविकास आघाडीमध्ये पण सुरू झालंय. आमच्या महाविकास आघाडीमध्ये कोणी मोठा भाऊ नाही आणि कोणी छोटा भाऊ नाही. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांनी अशा स्वरूपाचा दावा केला होता आणि आता काँग्रेसच्या अधिक जागा आल्या त्यामुळे आमचा दावा अधिक विधानसभेमध्ये असं देखील बोलले होते. काही नाही आमच्या पक्षामध्ये सर्व भाऊ समान आहेत. कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही. धन्यवाद. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.